तर मराठी मित्रांनो, आता आपण एक नवीन बिझनेस घेऊन आलोय की सर्व मराठी माझ्या उद्योजकांसाठी एक नवीन बिझनेस घेऊन आलोय. कुक्कुटपालन जे आपल्या ग्रामीण भागाचे आपले महाराष्ट्रामध्ये जे लोक राहतात, ज्यांना की म्हणजे दुसऱ्याच्या शेतात कामाला जावं लागतं किंवा एखाद्या वेळेस त्यांना म्हणजे नोकरी संपली त्यांची म्हणजे रिटायर झालेली आहेत. त्यांच्यासाठी घरी बसून काय करावं म्हणजे एक मराठी उद्योजकांसाठी हा एक नवीन बिझनेस आपण कन्सिडर करू शकतो की बाबा कुक्कुटपालन हा एक व्यवसाय चांगला आहे. कारण आम्ही स्वतः बिझनेस हा करतो, त्याच्यामुळे ह्या बिझनेस बद्दल मला खूप छान माहिती आहे. आणि मी तुम्हाला या बिझनेस मधून खूप चांगली माहिती देणार आहे. कारण बिझनेस म्हटलं की रिस्क आली, रिस्क घ्यावीच लागते दादांनो. कारण कसं असतं की चढ उतार हा बिझनेस मध्ये होत असतो. एखाद्या वेळेस फायदा होत असतो. फायदा होत असला की माणूस सुखात असतो म्हणजे हॅप्पी असतो. आणि जर त्याला जर लॉस झाला तर तो दुःखात जातो. पण तोही विसरून जातो की ज्यावेळेस आपल्याला फायदा झाला तेव्हा आपल्याला आपण हॅप्पी होतो. आता का सॅड राहायचं? अजिबात सॅड राहायचं नाही. ओके, धंद्यात रिस्क आहे. ठीक आहे, धंदा हा सिस्टमॅटिक केला तर अजिबात त्यात लॉस नाहीये. त्यासाठी धंदा सिस्टमॅटिक करण्यासाठी मी तुम्हाला एक नवीन नवीन टिप्स देतोय. अद्याप कुणी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल किंवा लाईक केला नसेल तर त्यांनी प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि जर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल बिझनेसमध्ये की बाबा बिझनेसमध्ये सबसिडी आपण कशी घ्यायची, कुठून घ्यायची, तर तुम्ही मला कमेंट करू शकता. मी पर्सनली तुम्हाला तुम्ही मला तुमचा नंबर देऊ शकता कमेंटमध्ये. मी तुम्हाला पर्सनली मेसेज करेल किंवा पर्सनली कॉल करेल. तर कुक्कुटपालन हा व्यवसाय काय आहे नक्की? म्हणजे कुक्कुटपालन हा दोन प्रकारे केला जातो. एक बॉयलर कोंबड्या असतात आणि आपले एक देशी कोंबड्या असतात. ओके, तर ह्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिला बघणार आहे की बाबा फरक काय आहे? म्हणजे बॉयलर म्हणजे काय असतं आणि देशीमध्ये काय असतं. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण घरगुती आता रोजच्या वापरामध्ये आपण कधीही बॉयलर कोंबडी वापरत नाही. म्हणजे बॉयलर कोंबडी आपण कधी पाळत नाही. आपण कोणती पाळतो? देशी कोंबडी पाळतो. तर त्या बॉयलर मध्ये आणि देशीमध्ये काय फरक आहे की बाबा आपण बॉयलर का पाळत नाही आणि आपण देशी का पाळतो? कारण एक सिंपल ह्याच्यामध्ये फरक आहे आणि सिंपल डिफरन्स आहे की देशी कोंबडी ही ह्याचा कालावधी जास्त असतो, पण बॉयलर कोंबडीचा कालावधी जास्त नाही. कारण बॉयलर कोंबडीला त्यानंतर थोड्या दिवसानंतर ते म्हणजे तिचं आयुष्यमान कमी असतं. म्हणजे लवकर म्हातारी होती कोंबडी किंवा त्याला रोग जास्त होण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे बॉयलर कोंबडी ही लोक सहजासहजी पाळत नाहीत. आता आपण बघूया की नक्की ह्यामध्ये फरक काय आहे या दोन्ही कोंबडीमध्ये. तर ह्याच्यामध्ये आपण बघतोय की बाबा देशी आणि बॉयलर पालनातील फरक काय आहे नक्की. तर त्याच्यामध्ये काय आहेत घटक. आता घटक वाढीचा कालावधी किती असतो? देशी कोंबडीचा एक नाही म्हटलं तरी आपले एक 74 दिवसात कोंबडी निघते. तिथं लिहिलंय आपण की 4 ते 6 महिन्यामध्ये म्हणजे त्याचा कालावधी आहे की पूर्ण ते टिकू शकतं. पण एक 74 दिवसामध्ये कोणतीही कोंबडी तयार होते. आणि हे बरोबर आहे की बॉयलर कोंबडी ही 35 ते 42 दिवसात होते. म्हणजे की 40व्या दिवशी तुमचा लॉट जाणार. म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी एक छोटंसं पिल्लू आणलं तर त्याला तुम्ही खायला बिला घालून ते मोठं केलं. ओके, तर ते 40व्या वर्षी ते विकण्यास येतं. तसंच आपलं देशी कोंबडी ही 90 दिवसात मानली जाते. की बाबा जर तुम्ही जर खायला जर जास्त प्रमाणात घातलं किंवा तुम्ही जर एक चांगली निगा राखली, तुमचं जर कुक्कुटपालन हा व्यवसाय जर तुमचा मोकळ्या हवेत असला तर ते 74 दिवसामध्ये कोंबडी विकण्यास येते. म्हणजे त्याच्यामध्ये काय होणार आहे आपल्या इथं प्रॉफिट कसा होणार आहे? जर 74 दिवसात जर आपण चांगली निगा राखली, त्यात प्रॉफिट कसा होणार आहे आपला? की आपलं हे जे 16 दिवस राहणार आहेत 90 दिवसाला, ते 16 दिवसाचं त्याच्यामधले आपले 16 दिवसांचं आपलं खाद्य वाचणार आहे त्याच्यामध्ये. समजलं का? तर एक खाद्याची बॅग नाही म्हटलं तरी आपली 1,500ला आपण कन्सिडर करूया. एक खाद्याची बॅग 1,500ला असती, की जी आपल्याला कोंबड्याला खाणार जे गोळी वगैरे लागते ते 1,500ला बॅग असती. तर ती 1,500 रोज 2 बॅगा लागतात. रोजचे 3,000 म्हणजे 16 16 मग ते 16 तरी 48,000 आपले वाचू शकतात जर आपण जर चांगली निगा राखली तर. त्याच्यानंतर बाजारभाव कसा असतो, की बाबा रेट असतो आता कोंबडीचा. आता तुम्ही जर समजा 100 कोंबड्या केल्या, तुम्हाला एक छोटासा बिझनेस चालू करायचा आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही समजा 100 कोंबड्या केल्या, तर 100 कोंबड्यामध्ये तुम्ही ह्या कोंबड्या सहजासहजी तुम्ही घरी विकू शकता किंवा कोणीही गिराईक येऊ शकतं किंवा एखादा कस्टमर येऊ शकतो आणि तुमच्याकडून त्या सहजासहजी घरच्या घरी घेऊन जाऊ शकतो. तर तुम्ही प्रत्येक कोंबडा हा 500 विकू शकता. ₹500 हा कोंबडा विकू शकता आणि एक कोंबडीची प्राइस तुम्ही ₹300 लावू शकता. ओके. त्याच्यानंतर जर तुमचं जर पोल्ट्री ॲज अ तुमचा जर समजा 1 ते 1,500 पक्षी असतात, तर 1,500 पक्षी असतात, तर त्या रेटनुसार ठरते की बाबा पक्ष्याची किंमत किती आहे? ₹180 किलो. समजा तुमचा जर पक्षी 1.5 किलोचा असला, तर ₹180 किलोनं जर पक्षी चालला, तर तुमचा फायदा किती होतोय त्याच्यामध्ये? तर आपण त्याच्यामध्ये तुमचा फायदा ₹260 तो पक्षी जातो. एका पक्षाला नाही म्हटलं तरी साधारण 120 ते ₹125 खर्च येतो. पूर्ण तो लहानपणापासून मोठा होईपर्यंत 120 ते 125 पर्यंत खर्च येतो. तोच बॉयलर आपण जर धरलं तर प्रति पक्षी हा ₹90 किलो किंवा ₹80 किलो
किंवा एकदम 100 रुपये किलो ह्या प्रमाणात जात असतो तो पक्षी. तर आता खाद्य खर्च याचा जास्त काय आहे? कारण हा पक्षी खूप काळ चालणार आहे ना, म्हणजे 90 दिवस आपण या पक्ष्याला खायला घालतोय. जर तुमची निगा जर तुम्ही चांगली ठेवली तर 90 दिवसात पक्षी विकायला येतो. तर तुम्ही खाद्य ह्या पक्ष्याला चांगलं म्हणजे जास्त घालणार आहे ना, जास्त आपला खर्च ह्याच्यावर जाणार आहे कारण खूप बॅग्स आपण खायला घालणार आहे याला, बरोबर का? एक बॅग काहीतरी 50 किलो पर्यंतची असते. आणि ह्याला 40 दिवसात म्हणजे काय येतो, हा पक्षी खूप खाद्य खातो. पण काय होतं, बॅग्स आपल्याला कमी लागतात म्हणून ह्याचा खर्च कमी असतो. त्याच्यानंतर रोगप्रतिकारक क्षमता अधिक असते. आता मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगितलं, की जी गावरान कोंबडी असते आपली, ती गावरान कोंबडी आपण पाळतो का? कारण त्याची रोगप्रतिकारक क्षमता जास्त आहे आणि त्याचा कालावधी जगण्याचा हा जास्त आहे. तिला रोग वगैरे होत नाहीत. आपली जी गावरान कोंबडी कुठेही चरून वगैरे येते. त्यामुळे तिला रोग प्रतिकारक क्षमता त्याची चांगली असते. आणि ह्याची बॉयलरमध्ये कसं, बॉयलर म्हणजे एक लोक बोलतात गावाकडची हायब्रिड असतं. ते खरंच आहे, ते हायब्रिडच असतं. पण एक बिझनेस म्हणून एक खूप चांगली आहे ती. ठीक आहे. जर तुम्हाला कमी दिवसामध्ये जर जास्त तरक्की करायची असेल बिझनेसमध्ये, तर तुम्ही तो अ, करू शकता बॉयलरचा तुम्ही. त्याच्यानंतर नफा जो काय आहे तो नफा ह्याचा काय आहे, की नफा जर आपण बघितला तर ह्याचा दीर्घकाळ नफा आहे. म्हणजे ह्याच्यातून तुम्ही कोंबड्या सांभाळून तुम्ही अंडे काढू शकता. तर अंड्याचं पुढे तुम्हाला पैसे होऊ शकतात. त्याच्यानंतर पिल्लं होऊ शकतात. हा फक्त माल जो आहे, हा फक्त कटिंगसाठी वापरला जातो. म्हणजे जे पुढे व्यापारी वगैरे घेऊन जातात, त्याच्यासाठी हा बॉयलरचा माल वापरला जातो. ओके. कारण हे ऍक्च्युली हे लाईटच्या म्हणजे एक जे आपलं हीटवर ह्यांचं जे प्रोडक्शन झालेलं असतं ते हीटवर झालेलं असतं, की हीटमध्ये आपण अंडी जास्त ते हीट करून अंडी ठेवल्यामुळे ती पिल्लं निघतात त्याच्यातून. तर मित्रांनो, तुम्हाला आता ह्याच्यामधला डिफरन्स समजला असेल, की नक्की बॉयलर काय आणि देशी काय आहे. ओके. जर तुम्हाला जसं आता मी ह्या बिझनेस म्हणजे ह्या बिझनेस टिप्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की बाबा नक्की तुम्ही बॉयलर कशी करू शकता, देशी कसं करू शकता, किती लागणारा खर्च दोन्हींना किती आहे. त्याच्यानुसार तुम्ही ठरवू शकता, की कोणता बिझनेस तुम्हाला आवडेल तो तुम्ही तुमच्या ह्याने करू शकता. कारण दोन्ही बिझनेस खूप छान आहेत मित्रांनो. तर त्याच्यामध्ये आपण उद्यो उद्योगासाठी लागणारा सर्व खर्च, त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, कुक्कुटपालन व्यवसाय, देशी आणि बॉयलर कोंबडी महाराष्ट्रात सुरू करताना लागणारा खर्च, शासनाची जी मिळणारी तुम्हाला सबसिडी आहे. 2025 मध्ये काही नवीन निर्णय आलेले आहेत. शासनाने नवीन निर्णय घेतलेत. कारण भरपूर बेरोजगार वाढलेला आहे. त्याच्यासाठी तरुण पिढींना एक नवीन दिशा देण्यासाठी उद्योगासाठी एक नवीन दिशा देण्यासाठी शासनाने एक नवीन स्कीम आणलेली आहे 2025 साठी. ते आपण सर्व बघणार आहे. कुक्कुटपालन व्यवसायासाठी लागणारा सर्व खर्च, आता सर्व खर्च म्हणजे आता सगळ्यात पहिलं तुम्हाला म्हणजे शेड बांधकाम लागणार आहे बाबा. शेड बांधण्यासाठी एक तुम्हाला म्हणजे गावापासून थोडंसं दूर असलं पाहिजे. त्याचे आता काही नियम्स आहेत, की जे की शासनाने किंवा ग्रामपंचायतीद्वारे घेतले जातात, की कुक्कुटपालन हे गावाच्या बाहेर असलं पाहिजे. कारण त्याचा वास लोकांना आला नाही पाहिजे वगैरे. मोकळ्या हवेत असलं पाहिजे. मोकळ्या हवेत जर असलं तर दादा ते आपल्यालाच फायदा आहे ना. कारण पक्षी हा लवकर विकण्यासाठी येतो. त्याला मोकळी हवा जर गावली तर पक्षी फिरून खाऊ शकतो. त्याचं एक हेल्थ जे म्हणतात ते चांगलं राहू शकतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये, आता तुम्ही 100 ते 150 पक्ष्यांचं केलं तर अंदाजे खर्च तुम्हाला 30,000 ते 1,50,000 येत असतो. आणि ह्याच्यात जर केलं तर तुम्ही 300 ते 500 रुपये प्रति पक्षापर्यंत घेऊ शकतो. त्याच्यानंतर बॉयलरची पिल्लं असतात, 300 ते 500 रुपयापर्यंत प्रति पक्षी जाऊ शकतो तुमचा, असं आहे. त्याच्यानंतर बॉयलर पिल्लं जर आपण घेतलं तर 500 ते 1000 पर्यंत जर बॉयलरची आपण पोल्ट्री केली तर त्याला 25 ते 75 हजारापर्यंत टोटल खर्च येतो, की जो की 40 दिवसाचा कालावधी असतो. त्याच्यामध्ये 25 ते 40 प्रति पिल्लू एक आपल्याला मिळत असतं. तेच आपलं देशी त्या रेटनुसार ठरतं, की बाबा आता मार्केट कसं चाललंय वगैरे त्याच्यानुसार. खाद्य कमीत कमी आपल्याला 3 महिने घालायचं देशीसाठी, आणि बॉयलरसाठी फक्त 40 दिवसासाठी घालायचं. ओके. त्याच्यामध्ये खाद्याला 50,000 ते 1,00,000 पर्यंत खर्च येतो. त्यानंतर औषधे आणि लसीकरण. औषधी लसीकरण हे खूप जास्त इम्पॉर्टंट, कारण आपण खूप पक्षी सांभाळतोय. एकाच ठिकाणी आपण त्याला स्टोअर करतोय. त्याच्यासाठी त्यांच्या हेल्थसाठी औषध आणि जे आपलं लसीकरण आहे. कारण आपण लहान बाळाला कसं औषध वगैरे देतो, लसीकरण देतो जन्मल्यानंतर, कारण त्या बाळाची हेल्थ चांगली राहावी. तसंच सेम आहे. तो पण एक पक्षी आहे. त्याच्यासाठी पण आपण काय करणार आहे, औषधे आणि लसीकरण हे आपण कंपल्सरी ठेवणार आहे. ठीक आहे. त्यानंतर रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी त्यांना औषध दिलं जातं. कशामध्ये? बॉयलरसाठी दिलं जातं. त्यानंतर पाणी आणि विजेची व्यवस्था. जर तुमच्याकडे जर टाकी नसली, तर टाकी तुम्हाला एक टँक बांधायसाठी किंवा एक टाकी जी आपण म्हणतो ती बांधण्यासाठी 15,000 ते 30,000 रुपये खर्च येऊ शकतो. जेणेकरून तुमची पाईपलाईन वगैरे त्याच्यामध्ये भांडी खर्च वगैरे हे ते सगळं. मजूर व्यवस्थापन वगैरे खर्च जर तुम्ही ठेवला तर ते 20 ते 50,000 पर्यंत येऊ शकतो. कारण ते तुमच्या ह्याच्यावर की तुम्ही किती कामगार ठेवताय किंवा देखभाल किती करताय. घरच्या घरी केलं तर ते जास्त फायदा देऊन जाऊ शकतं.
आणि जर तुमचं जर मोठं प्लॅनिंग असलं तर त्याच्यामध्ये तुम्ही कामगार वगैरे ठेवू शकता. एकूण जो आपला अंदाजे खर्च आहे तो आपण बघतोय की बाबा एकूण जो अंदाजे खर्च आपला येणार आहे तो तो आपण खाली सगळ्यात कन्सिडर केलेला आहे. ओके. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने पालन व्यवसायासाठी 2025 मध्ये काही महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या आहेत त्या आपण बघणार आहे. ज्या उद्योजक असतील किंवा शेतकरी, बेरोजगार तरुण किंवा महिला यांना आर्थिक मदत देतात. खाली या योजनांची सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यानुसार तुम्ही बघून घ्यायचे. महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना म्हणजे जी आपण सबसिडी म्हणतो, ती कुठल्या कुठल्या लोकांना मिळते? ग्रामीण भागात रोजगार म्हणजे काम ची उद्दिष्ट काय आहेत की शासनाने ही सबसिडी देण्यामागची उद्दिष्ट काय आहेत की बाबा ग्रामीण भागात रोजगार निर्मिती व्हावी, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आणि देशी व बॉयलर कोंबडी पालनाला चालना देण्यासाठी. त्याच्यानंतर कर्ज व सबसिडी आता कशी मिळते आपण ते बघणार आहे. शासन तुम्हाला 50,000 ते 10 लाखापर्यंत सबसिडी देतं. त्याच्यामध्ये 50% सबसिडी देतं. टोटल कर्ज तुम्हाला 50,000 ते 10 लाखापर्यंत देतं. 50% सबसिडी देतं. जर तुम्ही 5 लाखाचं कर्ज काढलं तर तुम्हाला 2.5 लाख शासनाला भरायचे. तिचं कर्ज परतफेड तुम्ही 5 ते 10 वर्षात करू शकता. की जेणेकरून की एक सिंपल आहे की बाबा तुम्ही जरी 5 लाखाचं जरी कर्ज काढलं पोल्ट्री टाकण्यासाठी तर तुमची 1,000 ते 2,000 पक्ष्यांची तुमची पोल्ट्री रेडी होऊ शकते. आणि फक्त 2.5 लाख रुपये तुम्हाला शासन देतंय, स्वतः देतंय की बाबा तुम्ही पोल्ट्री बांधा, तुम्ही करा. तुम्हाला फक्त 50% फक्त रिटर्न देताना 50% द्यायचंय. तर व्याजदर कसा असणार आहे की ते प्रत्येक बँकेनुसार बदलू शकतं. आता केव्हा HDFC बँक आहे, तेव्हा कोटक थोडंसं जास्त असतं बाबा. कोटकचं पर्सेंटेज थोडं जास्त असतं. आपलं HDFC थोडंसं कमी देतं. म्हणजे असं प्रत्येक बँकेच्या त्याच्यानुसार हे करू शकता. तर अर्ज प्रक्रिया तुम्ही कुठल्याही जवळच्या बँकेत जाऊन तुम्ही करू शकता की मला कुक्कुटपालन बांधायचंय. त्याच्यासाठी मला शासनाची सबसिडी पाहिजे. ह्याच्यासाठी तुम्ही ऑफलाईन अर्ज करू शकता. त्याच्यानंतर जे पात्रता काय आहे की बाबा सबसिडी मला पाहिजे बाबा, तर तुझी पात्रता काय पाहिजे तुम्हाला त्यासाठी? महाराष्ट्रातील रहिवासी पाहिजे तुम्ही, शेतकरी, बेरोजगार, तरुण किंवा महिला पाहिजे. किमान 1,000 पक्षी तरी तुम्ही त्याचं बजेट असलं पाहिजे तुमचं. 1,000 पक्षाचे युनिट पाहिजे. आणि प्रशिक्षण घेतलेले व अनुभवी कर्मचारी असणे आवश्यक आहे. म्हणजे प्रशिक्षण घेतलेले किंवा एक तुम्ही कोणताही बिझनेस करण्याच्या आधी आपण एक टाईपचं प्रशिक्षण घेतोच की आपण तो बिझनेस स्वतः व्हिजिट करून येतो तिथे. आपण स्वतः बघून येतो की बाबा बिझनेस कसा आहे, काय आहे, त्याच्यासाठी पक्षी आणला जातो, कसं खायचं नियोजन आहे, कसं पाण्याचं नियोजन आहे, कसं भांड्याचं नियोजन आहे. या सगळ्या गोष्टी आपण बघूनच या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आवश्यक कागदपत्र तुम्हाला कुठली कुठली लागणार आहेत? आधार कार्ड लागणार आहे. जमीन मालकीचे कागदपत्र म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही भाडे करार करणार आहे म्हणजे एखाद्या दुसऱ्याच्या जमिनीवर टाकत असेल ते कराराचं जे तुमचं कागद आहे तो पाहिजे. त्याच्याबरोबर प्रकल्प अहवाल म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट पाहिजे की तुम्ही किती बाय कितीचं शेड तुम्ही उभारणार आहे किंवा कोणत्या जागेत उभारणार आहे. कारण ती माणसं जेव्हा तुम्हाला सबसिडी तुमची मंजूर होते तेव्हा ती लोक तुम्हाला बघण्यासाठी तिथे येतात की बाबा हा प्रोजेक्ट कसा आहे का, हा प्रोजेक्ट खरंच आहे का. त्यानंतर बँक खाते तपशील तुमचा द्यायचा आहे. आणि प्रशिक्षण प्रमाणपत्र जर तुमचं उपलब्ध असेल तर देऊ शकता. नाहीतर शेतकरी किंवा नव तरुण किंवा एखादी महिला कोणीही चालू करू शकतो हा बिझनेस. त्यात काही वाद नाही. ठीक आहे. त्यानंतर कुक्कुटपालन व्यवसायाला कृषी दर्जा शासनाने आता नवीन आणले बघा 2025 मध्ये. कृषी वीज दर शेडसाठी वीज बिलात मोठी बचत होऊ शकते. कपात करून देऊ शकतात तुम्हाला ते कमी किमतीमध्ये. त्यानंतर कृषी कर्ज पात्रता किसान क्रेडिट कार्ड आले बघा आता नवीन. व त्याच्यानंतर देशमुख इंटरेस्ट रिलीफ स्कीम अंतर्गत कर्ज मिळू शकतो तुम्हाला. त्याच्यानंतर कर सवलत, स्थानिक कर व टॅक्स मधून सूट आहे. त्यानंतर सौर उपकरण देऊ शकतो तुम्हाला. त्याच्यामध्ये सबसिडी मिळते तुम्हाला. सौर उपकरणामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही सोलार बसवू शकता किंवा त्याच्यामध्ये भरपूर अनुदान तुम्हाला दिलं जातं. तर मित्रांनो हा बिझनेस खूप छान आहे. तरी तुम्ही ज्या नवउद्योजकांना हा बिझनेस ट्राय करायचा आहे त्यांनी नक्कीच हा बिझनेस चालू करा. याच्यामध्ये रिस्क पण कमी आहे दादांनो. कारण तुमचं शेड हे वाया जाणार नाही. तुम्ही जर शासनाकडून सबसिडी घेऊन टाकताय तर ते तुमचं शेड हे तुमचं कायमस्वरूपी होते. त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे तुमचे तसेच राहणार आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये मी नेक्स्ट चालू करणार. जर एखाद्याला जर कुक्कुटपालनामध्ये जर परवडत नसेल किंवा जर इंटरेस्ट नसेल तर त्यांच्यासाठी आपण शेळी पालनाचं नंतरच्या व्हिडिओत आपण शेळी पालन घेऊन येणार आहे. किंवा शेळी पालन व्यवसाय तुम्ही कसा करू शकता, त्याच्यासाठी सबसिडी काय आहे गव्हर्नमेंटची, सर्व गोष्टी आपण बघणार आहे. आणि मराठी माणसांनो माझा तुम्हाला सलाम आहे. तुम्ही भरपूर मोठा उद्योजक बना आणि तुमची सर्व स्वप्न सत्यात उतरा आणि खूप मोठं बना. आणि त्याच्यासोबत जर तुम्हाला जर अजून माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता तुम्हाला पाहिजे ते. मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेल दादांनो. ठीक आहे.
तर अद्याप कुणी आपला चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चॅनल आपल्या व्हिडिओ शेअर करा लोकांसाठी. नवनवीन माहिती लोकांना, मराठी उद्योजकांसाठी एक नवीन नवीन माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा. जे तुमचे ग्रुप्स असतील त्या ग्रुप्समध्ये तुम्ही ती माहिती तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. जे व्हॉट्सअपला ग्रुप असतात, आपले इंस्टाग्रामला जे ग्रुप असतात त्याच्यावर तुम्ही टाकू शकता. जेणेकरून की जे नवयुवक आहेत की जे बेरोजगार आता आहेत त्यांना एक नवीन क्षमता मिळू शकते. काहीच करायचं नाही. सबसिडी सहित मी तुम्हाला सगळं समजून सांगितलंय. त्यासाठी अशाच नवनवीन उद्योजकांसाठी मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.